सर्वांना जय शिवराय आणि सर्वांना जय भीम. मित्रांनो, बघा आपला आजचा व्हिडिओ असणार तो व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्रामधील राजकारणाची झालेली उलथापालथ आणि सध्या गाजलेला मुद्दा मराठा आरक्षणाचा. यावरती आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. महाराष्ट्रामध्ये एकच फक्त गोष्ट जास्त पसरलेली आहे, ते म्हणजे महाराष्ट्रामधील वंचित बहुजन आघाडी आणि मनोज जरांगे पाटील ह्या दोघांशिवाय सध्या महाराष्ट्रामध्ये काही नाही. आणि आता विषय उरला जरांगे पाटलाचा, त्यावरती लोकांच्या मनात एक शंका असते की जरांगे पाटील नवीन पक्ष काढतील किंवा जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडी प्रहार एकत्र येऊन नवीन एक आघाडी तयार करतील किंवा जरांगे पाटील एक नवीन स्वतंत्र पक्ष करून ते स्वतः निवडणूक लढवतील विधानसभेची आणि लोकसभेची. त्यानंतर काही जणांना असंही वाटतंय जरांगे पाटलांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, त्यांनी राजकारणामध्ये उतरावं. ह्या काही गोष्टी होत्या. तर आपण याविषयी आज पूर्ण चर्चा करणार आहोत. बघा, आता तुपकर ह्यांना भेटायला गेले होते औरंगाबादच्या दवाखान्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर जे संभाजीनगरचे खासदार आहेत इम्तियाज जलील MIMचे, ते सुद्धा त्यांना म्हटले की जरांगे पाटलासारखे जे संघटन आहे त्यानंतर सक्रिय राजकारण त्यांनी पूर्णपणे हाणून पाडलंय आणि जास्तीत जास्त मावळे किंवा संघटन घेऊन सध्या वाटचाल करत आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की जरांगे पाटलांनी राजकारणामध्ये यावं. तर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, पुन्हा आपण यावरती चर्चा करूया. इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे हे आज घडीला महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते आहेत. त्यांच्या पाठीमागे प्रचंड मोठी ताकद निर्माण झालेली आहे. त्यांना जर त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांनी राजकारणात आलं पाहिजे, विधानसभेत गेलं पाहिजे आणि सरकारमध्ये सुद्धा बसलं पाहिजे, अशा स्वरूपाचं मत व्यक्त केलंय. नाही, आमचा मार्ग राजकारण नाही. गोरगरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, गोरगरिबांचे पोर मोठे झाले पाहिजेत. नेमका आमचा राजकारणानेच घात केलेला आहे, हे आम्ही जाणून आहे. जन चळवळीत इतकी ताकद आहे की ती आता सिद्ध झाली. लोकात असा समज होता की आंदोलनानं काय होत नाही, अमुकाने काय होत नाही, तमक्यानं काहीच होत नाही, कहोर लढाव हा खूप मोठा गैरसमज समाजात होता. आणि गरिबाचं तर कामच नाही सामाजिक क्षेत्रात जाणं किंवा चळवळ करणं, हे सगळं मुडीत निघालेलं आहे आता. कारण समाजानं ओळखलं या गोरगरिबाच्या आंदोलनामुळं 56 लाख लोकांना आरक्षण मिळालं आहे. याचा अर्थ आंदोलनात ताकद आहे. लोक मांडे थोपटून सांगायला लागलेत की आंदोलनात ताकद आहे. त्यामुळं राजकारण हा आमचा मार्ग नाही आहे. राजकारणाबद्दल आम्हाला चीड असणारे लोक आहेत आम्ही. कारण जन आंदोलनातूनच गोरगरिबांना न्याय मिळतो. राजकारणाकडं माणूस गेला की मतलबी बनतो, स्वतः तो स्वार्थी होतो. त्यामुळं आमचा तो रस्ता नाही आहे. त्यांनी भावना व्यक्त केली, त्याबद्दल आमचं काही दुमत असण्याचं काही कारण नाही किंवा ते भावना व्यक्त करू शकतात, त्यांना लोकशाहीत अधिकार आहे. परंतु त्यांनाच एक आमची विनंती की आपण आणि आपला सगळा समाज आणि मराठा समाज जे गोरगरीब लोकांना आरक्षण लागते यासाठी आपण संघर्ष करू. जन चळवळीच्या माध्यमातून सगळा मुस्लिम बांधव, या राज्यातला सगळा मराठा बांधव, धनगर बांधव, सामान्य आपण एकत्रित येऊ आणि आपण गोरगरिबांना न्याय देण्यासाठी चळवळ उभी करू. राजकारणाचा भाग हा वेगळा आहे, त्या मार्गावरती आम्ही नाहीत आणि जाणार पण नाही. तुम्ही म्हणालात की राजकारणात गेला की माणूस मतलबी बनतो, तर तुमच्यासारखा नेक, प्रामाणिक आणि इमानदार माणूस सुद्धा मतलबी बनेल राजकारणात गेल्यावर? काय सांगतात नाही दादा, शेवटी ती वाईट गोष्ट आहे असं लोक म्हणतात. बघा, राजकारणामध्ये येऊन माणसाचा शेवट कधी होतो, माणसाच्या नीती मूल्य जी आहे त्याचा शेवट होतो, असं पाटलांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते म्हणतात मी राजकारणापासून दूर आहे. आणि राजकारणापेक्षा अजून एक गोष्ट महत्वाची आहे, ती गोष्ट म्हणजे आंदोलन. आंदोलनानं सुद्धा सर्व काही गोष्टी मिळवता येऊ शकतात. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जर लोकशाहीमधील विरोधी पक्ष हा कणखर आणि हा मजबूत असला पाहिजे, मग त्याच्या ते लोकशाहीला धोका पोहोचणार नाही. आपल्या सध्या महाराष्ट्रात बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षच नाही, तो पक्षच ठेवला नाही. ज्याप्रमाणे फोडा आणि राज्य करा ह्या गोष्टी बघा इंग्रजांना वापरल्या, त्यांना राज्य केलं, तसंच सुरू आहे सध्या. विरोधी पक्ष होते कोण, ते पूर्ण फोडले गेले. ठाकरे शिवसेना फोडली गेली, राष्ट्रवादी फुटली. आता म्हणजे एकदम स्ट्रॉंग असा विरोधी पक्ष कुठलाच राहिला नाही. आणि यामध्ये अशा वेळेस खरंच माझ्या मते महाराष्ट्राला एका सक्रिय राजकारणाची किंवा सक्रिय लोकांची गरज आहे. त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 नाव घेता येतील. पहिलं नाव वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर, बच्चू कडू आणि मनोज जरांगे पाटील.
पण जरांगे पाटलांना स्पष्ट सांगितलेलं आहे की मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही, मी राजकारणामध्ये येत नाही, मी काय आहे ते माझ्या मागण्या आंदोलन पूर्ण करून घेईन, पण मी यामध्ये फसणार नाही. मला हे पूर्णपणे गोष्ट चुकीची वाटते. हे गोष्टी वाटते बघा, समजून घ्या. पाठीमागे शरद जोशी असतील, त्यानंतर आपले सदाभाऊ खोत असतील किंवा राजू शेट्टी असतील, हे जे काही महाराष्ट्रामध्ये जाणकार लोक, यांनी शेतकरी संघटना त्यांनी लढा उभारला महाराष्ट्रामध्ये. त्यांनी लढा उभारला, त्यांनी पाशा पटेल पण आले, लढा उभारला, आंदोलन केले, मोर्चे केले, सगळ्या गोष्टी केल्या, शेतकऱ्यांनी आपले हक्क मिळवून आणले. पण ह्या लोकांनी ज्यावेळेस राजकारणामध्ये प्रवेश केला त्यावेळेस काय झालं, ह्यांची चळवळ होती, ह्यांचं मेन लक्ष होतं, ते पूर्ण भेदून गेलं. त्यांची जी मागणी होती शेतकऱ्यांची ती पूर्ण मागणी मागं पडली गेली. त्यामुळे राजकारणामध्ये आल्यानंतर यांचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते राहत नाही. आपल्याला सर्व गोष्टी पक्षाच्या बघितल्या पाहिजे, आपलं तसंच वागलं सुद्धा पाहिजे पक्षासारखं. पण यामुळे पाटील म्हणत असावेत की मला राजकारण प्रवेश नकोय. आता बघा, एक गोष्ट समजून घ्या, जर अंगठे बहाद्दर नालायक प्रवृत्तीचे लोक जर राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकतात, आज आजोबा राजकारणामध्ये आमदार होते, नंतर मुलगा खासदार झाला आणि नातू परत मंत्री होणार, म्हणजे यांच्या बापाची जहागिरी झाली पूर्ण. आजोबापासून हे राजकारणामध्ये जायचे, आपण फक्त एकटे झेंडी घेऊन फिरत राहायचं, फक्त एवढी कामं करायचे का? त्यामुळं मनोज जरांगे पाटील असतील किंवा बच्चू कडू असतील किंवा आपले वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर असतील, ह्या तिघा चौघांनी फक्त यंग पोरं आणले पाहिजे समोर. यंग मुलं कुठले आणायचे? ज्या लोकांना प्रथमतः कायद्याचं ज्ञान आहे, त्यांच्या डोक्यामध्ये भुसा नाही भरला जातीवादाविषयीचा, असे लोक न आणता शिकलेले, शिक्षित आणि सुसंस्कृत लोक राजकारणामध्ये घेऊन यावं. आणि त्यावेळेस खरं सांगतो, राजकारणाला चांगल्या लोकांची गरज आहे. आज राजकारणामध्ये येऊन लोक वाईट नाही होत, ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं कसं आपल्याला राहायचं ते. आता बाळासाहेब असतील किंवा बच्चू कडू असतील, हे राजकारणामध्ये आहेत, सत्तेमध्ये आहेत बच्चू कडू, तरी पण ते प्रस्थापिताच्या विरोधामध्ये ते प्रत्येक भाष्य करत असतात. ज्या गोष्टी मनाला पटत नाहीत त्या गोष्टी बोलतात, पण अडते कुठं माहितीये का, यांचं मनुष्यबळ कमी आहे. एखाद्या विधानसभेमध्ये एखादं विधेयक पारित करत असेल तर त्यावेळेस मनुष्यबळ चांगलं पाहिजे, जास्त पाहिजे. अशा वेळेस जे चांगले लोक आहेत ते कमी पडतात आणि जे लोक नको आहेत समाजाला ते लोक भरपूर आहेत. त्यामुळे काय होतंय, जे आवश्यक निर्णय आहेत, आवश्यक कायदे आहेत, ते कायदे बनतच नाहीत. अशा कारणामुळं राजकारणाची उलथापालथ होऊन चांगले जे लोक आहेत ते राजकारणामध्ये आले पाहिजे. आता जरांगे साहेबांनी म्हणले की मी राजकारणामध्ये येणार नाही, मी राजकारणामध्ये कुठलाही पक्ष प्रवेश किंवा मी निवडणूक लढणार नाही. पण माझ्या मते मला तर असं वाटतंय की चांगले लोक राजकारणामध्ये आले पाहिजे. राजकारणची जे व्याख्या जी बदलून गेली आहे पूर्ण, तुमचं आता बघा, एखाद्या पिढीमध्ये एखादा युग पुरुष होत असतो, ठीक आहे. जे आता क्रेज सुरू आहे जरांगे पाटलाचं, ते त्यांनी आवाजात ठेवून एक नवीन चळवळ उभी करावी आणि राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेऊन जे मनोवादी प्रवृत्ती आहे ती हाणून पाडावी, एवढीच मला असे वाटते. ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. तुमचं एकूणच यामती, तुमचंच एकूण या विषयावरती मत काय आहे? जरांगे पाटलांनी नवीन पक्ष काढावा किंवा त्यांनी राजकारणामध्ये यावं, काय करावं? जर जरांगे पाटील तर राजकारणामध्ये आले तर बीजेपी आणि जे राष्ट्रवादी असेल किंवा आपलं काँग्रेस असेल, शिवसेना असेल, याचं कुठलंही शिटा येणार नाहीत. कारण बच्चू कडू, जरांगे पाटील, आंबेडकर हे तिघे मिळाले तर राजकारण कुछ आवरत असेल. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कमेंट करून सांगा. जय हिंद. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय शिवराय, जय भीम.